भाऊ, 500 रुपयासाठी करावं लागतं का? चला आता तुम्हाला भेटू जेवण केल्यानंतर. बाय बाय. तर नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आमची आंघोळ वगैरे होऊन गेलेली आहे. आता वेळ झालेले 9 वाजलेले आणि आता आम्हाला काय म्हणते त्याला कामाला निघायचं आहे. आम्हाला आता डब्बा वगैरे काय माहिती भरला का नाही, बघू आता जाऊन. तर भावना इथं आमची भाजी टाकलेली डब्यात, तेव्हा कायची भाजी का माहिती. आता आम्ही आमचा डब्बा पॅक करतो आणि लगेच निघू कामाला. तर भावना आमची इथं आता तयारी वगैरे होऊन गेलेली आहे. आमचा डब्बा इथं रेडी है. इसमें डब्बा हमारा तयार है. आता बस भाऊला सांगतो, भाऊ तिथपर्यंत सोडा. लगेच सोडणं झालं लगेच आम्ही जातो. आता पाट्यापर्यंत सोडणार आहे, मग आम्हाला मिस्त्री घ्यायला येणार आमचे. तर आता आम्ही चाललेलो आहे कामावर. हे बघा आमचे भाऊ आम्हाला तिथपर्यंत सोडते, फाट्यापर्यंत. फाट्यावर मग आमची मिस्त्री. आता आम्ही आलेलो आहे काय मसुवा इथं. काय म्हणते बघ याला? मसुवाच म्हणता. मुंजा आहे, मुंजा, सॉरी मुंजा आहे. आणि इथं ते बघा पिंपळाचं झाड आहे आणि हे फाटा आहे. हे आमचा हा रोड जातो आणि हा मेन रोड इकडून. तर बाबा आज फायनली आमचं काम चालू आहे. इथं आम्ही खाली बघा खिडक्या बसवलेल्या, आम्ही खिडक्या बसवलेल्या या फरच्या. आता थोडी घाण झालेली इथं, काही कापड बघू शकता. हे बघा खिडक्या बसवलेल्या. हे बघा इथं फरच्या आहे. या किती मोठ्या फरच्या आहे पहा. ह्या इथं आता आम्हाला या लावायच्या आहे. या पट्ट्या आहे, याला काय म्हणतात लक्षात आहे ना माझ्या, काहीतरी म्हणते मला. ग्रेनाईट म्हणते, सॉरी ग्रेनाईट आहे. हां ग्रेनाईट आहे. हे बघा इथं कशी घाल आहे का अजून. इथं खाना खाण्याची वेळ होऊन गेलेली आहे आणि आता आम्ही इथं हातपाय धुवून घेतो आमचे. हे आमचे कपडे असे झालेले, सोपं नाही भाऊ. 500 रुपयासाठी करावं लागतं का? चला आता तुम्हाला भेटू जेवण केल्यानंतर. बाय बाय. तर भावना आमच्या इथं जेवण वगैरे आता होऊन गेलेलं आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट दाखवते बघा, इथं कसे गोण्या वगैरे पडेले. इकडे नाईट आहे, कारण की आता नाही का किचनचं काम सुरू होणार आहे. त्या रूमच्या पलीकडून किचनची रूम आहे, त्या रूममध्ये इथं बघा हे प्लास्टरचे लोक आहे. हे मिस्त्रींनी माल काढून ठेवलेला आहे इथं, बाहेरून प्लास्टर मारलेला आहे. आणि आमच्या सिमेंटच्या गोण्या ओके ना. आता काही एखादी क्लिप ही मला असं वाटतं शेवटची क्लिप राहणार आहे, कारण की कामामुळं काही इतकं शूट करता येत नाही, म्हणून तुम्ही काही एवढं मानवर नाही. पण आमचे ब्लॉग 5 जण आहे, लहान मोठे काय नाही. ग्रेनाईट आणून टाकायचे, जे की लालवाले ना ते इथं आणून टाकायचे. आम्ही इथं साफसफाई करून घेतलेली. आता आम्ही ग्रेनाईट आणतो. ग्रेनाईट काऊन येतं की कारण की ना आम्हाला त्या रूममध्ये साईड पट्टी बसवायची आहे, त्याच्यामुळं ह्याला खूप नाजूक परीने ठेवावं लागतं. पहिलं तुटते, ते खूप नाजूक राहते. याच ठेवावं लागतं यांना.